क्रॅश कोर्सचा सेकंड डे चालला आहे. आज पाहत आहोत आपण डिटर्मिनंट, मराठीमध्ये म्हणायचं निश्चयक. डिटर्मिनंट काय असतो? ए बी सी डी याला म्हणतात डिटर्मिनंट. हे आडवे जे असतात त्यांना म्हणतात रो. ए बी सी डी याला म्हणायचं रो. जे उभे असतात त्यांना म्हणायचं कॉलम. ए सी आणि बी डी. डिग्री काय असते याची पहा. डिग्री 2. का बरं 2 आहे? तर 2 कॉलम आणि 2 रो आहेत म्हणून याची डिग्री 2 झाली. डिटर्मिनंट हे कायम कॅपिटल लेटरने डिनोट करतात. म्हणजे याचे इथे असणार आपला कॅपिटल ए, कॅपिटल बी, कॅपिटल सी. कुठलंही कॅपिटल लेटर आतमध्ये एलिमेंट जे असतात ते स्मॉल लेटरने दाखवले जातात. डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढूयात आपण. व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट इज इक्वल टू, पहा काय असतंय, तिरकस गुणाकार करायचा आहे. एडी वजा बीसी. क्रॅमर्स रूल पाहूया. पहा क्रॅमर्स रूल हा सायमल्टेनियस 2 इक्वेशन्स सोडवताना वापरला जातो. a1x प्लस b1y इज इक्वल टू c1. a2x प्लस b2y इज इक्वल टू c2. या फॉर्म मध्ये क्वेश्चन जे इक्वेशन दिले असते ते लिहून घ्यायचे. पहा क्रॅमर्स रूल मध्ये काय असतं? a1 b1 a2 b2 c1 c2. तर पहा अ म्हणजे काय म्हणायचं? अग. ही ट्रिक सांगते. a1 असेल तर अग, a2 पण असेल तर अग. या कॉलमला म्हणायचं बाई, अग बाई, आणि याला म्हणायचं चल. एवढं पाठ करा. अग बाई चल. तर आपण डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचं. सुरुवातीला काढणार आहोत आपण व्हॅल्यू ऑफ डी. डी ची व्हॅल्यू काढताना हा कॉलम कॅन्सल केला जातो. एवढं लक्षात ठेवायचंय. किंवा काय म्हणायचंय? फक्त अगबाई घ्यायचंय. पहिला डी साठी काय घ्यायचंय आपल्याला? अगबाई. म्हणजे a1 b1 a2 b2 आणि मग हा डिटर्मिनंट सोडवायचा आहे. डिटर्मिनंट कसा सोडवतो आपण? यांचा क्रॉस मल्टिप्लाय मायनस यांचा क्रॉस मल्टिप्लाय. a1 b2 मायनस b1 a2. हा झाला आपला डी. आता शोधतोय आपण dx. पहा आपण काय केलंय? अगबाई घेतलेला आहे. आता काय घ्यायचंय? चल बाई घ्यायचंय. पहा आकृती पण लक्ष द्या. असं झालं. आता असं घ्यायचंय. कोण आहे याच्यामध्ये? चल बाई. अगबाई झालंय. आता काय घ्यायचंय? चल बाई. पुन्हा पुन्हा सांगते का तर चांगलं पाठ व्हावं म्हणून. अगबाई झालं. चल बाई. चल बाई मध्ये कोण असतो? c1 c2 b1 b2. पुन्हा डिटर्मिनंट सॉल्व्ह करून घ्यायचं आपल्याला क्रॉस मल्टिप्लायने. c1 b2 मायनस b1 c2. इथे पाहूयात आपण dy. पहा त्याच्या काय असतं? अगचल. काय असतंय? अगचल. अगचल म्हणजे a1 a2, चल म्हणजे c1 c2. डिटर्मिनंट सॉल्व्ह करून घेऊया. a1 c2 मायनस c1 a2. आता आपण काय काय शोधलाय? डी काढलाय, dx काढलाय आणि dy काढलाय. आपल्या व्हॅल्यू कसल्या काढायच्या असतात? x आणि y च्या. तर x इज इक्वल टू dx अपॉन d, y इज इक्वल टू dy अपॉन d. पहा d साठी वापरला आहे आपण अगबाई, dx साठी वापरलाय चल बाई आणि dy साठी वापरला आहे आपण अगचल. पहा अगबाई, चल बाई, अगचल याच्यामध्ये आपलं d, dx आणि dy तिघांच्या व्हॅल्यू आपण काढू शकतोय. एक्सरसाइज 1.3 पाहतोय. डिटर्मिनंट म्हणजे निश्चयकावरती अवलंबित आहे ती. पहा क्वेश्चन पहिला, फिल इन द ब्लँक्स. डिटर्मिनंट दिलेला आहे, निश्चयक दिलेला आहे. काय करायचं? फक्त गाळ्या जागा भरायच्या आपल्याला बॉक्स मध्ये. काही पहा काय असतं? क्रॉस मल्टिप्लिकेशन असतं. 3 गुणिले 5 इथे येणार आहे 5 वजा 2 गुणिले 4 इथे 2 लिहायचं आहे. 3 5 15 आणि 4 दुने 8 तरी दिलेला आहे. 15 तून 8 गेले 7. पहिल्याचं उत्तर आलं आहे आपलं. इथे 7. इथे फिलअप्स आहे, इथे फिलअप्स आहे, इथे फिलअप्स आहे. सेकंड क्वेश्चन, फाइंड द व्हॅल्यू ऑफ फॉलोइंग डिटर्मिनंट. म्हणजे निश्चयकांच्या किमती काढा.
कशा काढायच्यात पहा, क्रॉस मल्टिप्लायची मायनस करायची. इज इक्वल टू -1 इंटू 4 खाली थोडस -1 इंटू 4 मायनस 7 इंटू 2 7 इंटू 2. गोंधळ होत असेल तर काय करायचंय, इथे अशी लाईन ओढून घ्या म्हणजे सोयीस्कर जातं. यांचा गुणाकार आलाय -4, इथे मायनस आहे -14 इज इक्वल टू दोन्ही वजा वजा अधिक होत असतात, चिन्ह आहे तेच राहतं, उत्तर आलं -18. पुढचा क्वेश्चन 5 - 7 30 5 गुणिले 0 वजा 3 गुणिले वजा 7 5 0 0. आता पहा हे दोन्ही वजा आहे, इथे काय होणार आहे अधिक 21, उत्तर आलं आपलं 21. पुढचा क्वेश्चन अपूर्णांकामध्ये आहे. बरेच जण अपूर्णांक म्हणलं की गडबडतात, गडबडचं काहीच कारण नाहीये. आपण अपूर्णांकाचा गुणाकार हा व्हिडिओ घेतलेला आहे मागे पहा. 7/3 ए गुणिले डी म्हणजे 1/2 येते, अंडरलाईन करून घेऊया. -5/3 गुणिले 3/2. या दोघांचा गुणाकार वजा या दोघांचा गुणाकार. पहा काय करत असतं, अंशाचा गुणाकार छेदाचा गुणाकार, 3×5 = 15, छेदस्थानी 6, अंश सेम आलेला आहे, अशीच वजाबाकी करू शकतो आपण. 7 - 15 इथे येणार आहे 7 - 15 इज इक्वल टू -8/6. दोघांनाही संक्षिप्त रूप होत आहे -4/3, दोन्ही डिवाइड केला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन्स युजिंग क्रॅमर्स रूल. पहा क्रॅमर्स रूल पाहिलं आहे आपण. इक्वेशन आहे 3x - 4y इज इक्वल टू 10, 4x + 3y इज इक्वल टू 5. काय करायचंय, आपला फॉर्म जो आहे जनरल फॉर्म इक्वेशनचा a1x + b1y इज इक्वल टू c1, आणि दुसरा काय आहे a2x + b2y इज इक्वल टू c2. या इक्वेशनला हे कम्पेअर करून आपण a1 a2 चे व्हॅल्यू काढून घ्या. a1 येणार आहे 3, पहा a1 b1 c1. b1 येणार आहे 4, साइन कडे लक्ष द्यायचं. c1 आहे 10, a2 काय येणार आहे इथे a2 4, b2 3, c2 5. डी काढून घेऊयात. ठीक आहे, डी साठी काय वापरतो आपण, अगबाई म्हणजे a1 b1 a2 b2. 3 a1 वजा 4 b1, a2 कोण आहे 4 आणि 3, 4 3. यांचं सोडून घेऊयात. क्रॉस मल्टिप्लायने 3 गुणिले 3 वजा 4 गुणिले 4. हा वजा आहे म्हणून पुन्हा एकदा कंसामध्ये वजा टाकायचा आहे. 3 त्रिक 9 वजा 4 चौक 16, तो काय होणार आहे अधिक, इज इक्वल टू उत्तर आला आहे 25. dx काढूयात. dx काय असतो, चलबाई म्हणजे c1 c2. c1 10 आहे, c2 5, चल बाई b1 b2 -4 + 3. क्रॉस मल्टिप्लाय करून घेऊया. 10 गुणिले 3 वजा 4, इथे पुन्हा वजा साइन येणार आहे कारण 4 हा वजा आहे आणि हा आपला फॉर्म्युला मधला वजा आहे, गुणिले 5. 10 त्रिक 30 वजा अधिक होणार आहे 4 पंचे 20 इज इक्वल टू उत्तर आला आहे dx आपला 50. आता करायचं dy. dy कोण असतो, पहा इथे झाला अगबाई, इथे झाला चलबाई, इथे कोण असतो अग चल. अग म्हणजे a1 a2 3 4 अग चल, चल मध्ये c1 c2 10 5. डिटरमिनंट सॉल्व करून घेऊया. 3 गुणिले 5 वजा 10 गुणिले 4 15 वजा 40 बरोबर काय राहतं ते वजा 25.
dx आलाय, dy आलाय, d आलाय. आता आपल्याला काढायची x आणि y ची व्हॅल्यू. x कोण असतो dx अपॉन d, y कोण असतो dy अपॉन d. व्हॅल्यू पुट करूया. dx आहे आपला 50, d आहे 25, यांचा येणार आहे 2. इथे व्हॅल्यू टाकूया -25, d आहे 25, y इज इक्वल टू येणार आहे -1. लिहायचं कसं पहा, x y ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल टू पहिल्यांदा 2 y ची व्हॅल्यू. दिस इज द सोल्युशन. पहिला क्वेश्चन झाला आहे. 2 ते 5 जे क्वेश्चन आहेत ते सेम पहिल्यासारखेच आहेत. क्वेश्चन नंबर 6 घेते कारण याच्यामध्ये अपूर्णांक आहे आणि हा फ्रॅक्शन म्हणजेच तर फ्रॅक्शन असेल तर मुलं थोडेसे गोंधळतात. पहा याचं काय करायचं आपल्याला, a1 a2 b1 b2 c1 c2 काढून घेऊयात. a1 कोण आहे 2, a2 आहे इथे कोणीच नाही म्हणजे तो कोण असतो सहगुणक याला 1, b1 इज इक्वल टू 3, b2 इज इक्वल टू 1/2. पहा इथे काय आहे y अपॉन 2 म्हणजेच काय असतो y गुणिले -1/2. म्हणून y चा सहगुणक काय आहे आपला 1/2 मायनस c2 c1 आहे 2 आणि c2 आहे 1/2. ओके. आता आपण काढून घेऊया सुरुवातीला d. अगं बाई 2 1 3 1/2 इज इक्वल टू क्रॉस मल्टिप्लाय करायचा आहे. 2 गुणिले 1/2 हा मायनस आहे इथे मायनस साइन येणार आहे, वजा 3 गुणिले 1, 2 2 कॅन्सल होणार, -1 -3 इज इक्वल टू -4. आता इथे बघूया आपण dx. dx ला काय असतंय पहा. आता अगबाई झालं, चलबाई घ्यायचंय. चलबाई म्हणजे c1 c2 b1 b2. 2 into -1/2 -3 into 1/2 is equal to 2 get cancel -1 -3/2. पहा यांचा काय ना इथे एलसीएम 2 याला 2 नी मल्टिप्लाय करायचंय. -3 इज इक्वल टू -5/2. dy dy कोण असतो अगचल a1 a2 c1 c2, a1 a2 c1 c2 क्रॉस मल्टिप्लाय करून घेऊया. 2 into 1/2 -2 into 1, 2 गेट कॅन्सल, 1 - 2 इज इक्वल टू -1. ओके. आता करायचं x dx अपॉन d. dx आला आहे -5/2 अपॉन ला कोण घ्यायचा इथे -4. इथे काय येणार आहे -5/2 इंटू -1/4 म्हणजे आन्सर येणार आहे +5/8. मायनस मायनस साइन कॅन्सल होणार दोघांची. y काढायचा आहे dy अपॉन d. dy कोण आलाय -1 -4 इथे येणार आहे 1/4. x y इज इक्वल टू सोल्युशन मध्ये लिहायचंय. आधी x लिहायचा आहे 5/1/4. एक्सरसाइज 1.5 क्वेश्चन पाहूया. 2 numbers differ by 3. दोघांची वजाबाकी 3 आहे. The sum of the twice of the smaller number म्हणजे छोट्या संख्येची दुप्पट घ्यायची आणि thrice the greater number म्हणजे ग्रेटर म्हणजे मोठ्या नंबरची तिप्पट घ्यायची. त्यांची बेरीज केली तर ती किती येते 19. पाहूया. लेट ग्रेटर नंबर bx स्मॉलर नंबर dy. मराठीमध्ये म्हणायचं मोठा नंबर x घेऊयात, छोटा नंबर y घेऊयात. ओके. पहिली कंडिशन काय आहे फ्रॉम फर्स्ट कंडिशन. फ्रॉम फर्स्ट कंडिशन इथे घेऊया.
काय d4/3 म्हणजे दोघांची वजाबाकी 3 आहे, म्हणजे मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा केली तर काय आहे उत्तर 3. इक्वेशन नंबर 1. दुसरी कंडिशन पहा, सम ऑफ द ट्वाइस. कोणाची ट्वाइस करायची? स्मॉलरची ट्वाइस. काय होणार आहे स्मॉलरची ट्वाइस? स्मॉलर आपला y आहे, y ची दुप्पट 2y आणि तिप्पट कोणाची? मोठ्या नंबरची. मोठा नंबर आपण x घेतलेला आहे 3x. त्यांची सम किती आहे? 19. इक्वेशन नंबर 2 फ्रॉम सेकंड कंडिशन. आता पहा दोन इक्वेशन आपल्याकडे मिळाले आहेत. काय करायचे पहा, दोन इक्वेशनचं ऑब्झर्वेशन करा. पहा नंबर फर्स्ट, पहिल्या इक्वेशनला जर आपण दोन्ही मल्टिप्लाय केलं आणि त्यांची बेरीज केली तर y कॅन्सल होणार आहे. इथे लिहायचं मल्टिप्लाय इक्वेशन फर्स्ट बाय 2 करून घेऊयात. x - 2y, इथे पण 2x 2y = 6. पहा ज्यावेळेस इक्वेशनला आपण मल्टिप्लाय करत असतो फक्त y लाच करायचं नाही, x ला करायचा, y ला करायचा आणि 3 ला पण करायचं. हे आलं इक्वेशन आपलं 3. आता 2 आणि 3 ची काय करायचे? हे मायनस दिसतात, ते सरळ सरळ ऍडिशन करून टाकू. इथे लिहा ऍडिंग 2 and 3. 2 इक्वेशन वर काय आपला 3x plus 2y = 19. आणि थर्ड काय आलाय 2x minus 2y = 6. हे कॅन्सल होणार, 0 येणार आहे. इथे पण राहणार आहे 5x = 25. हा नाही दिला तरी चालेल. मग x = काय येणार आहे 5. 5 ने दोन्ही साइडला मग डिवाइड करून घेतलंय. x आला 5. काय म्हणायचं आता? सबस्टिट्यूट किंवा पुट म्हटलं तरी चालेल साध्या भाषेमध्ये. सबस्टिट्यूट x = 5 इन इक्वेशन नंबर. कोणत्या इक्वेशनला ठेवायचं? आपली मर्जी. या घ्या किंवा या घ्या. जो सोपा दिसतो तो घ्यायचा. हा सोपा दिसतोय मला. इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 राईट डाउन करून घ्या. x - y = 3. x ची व्हॅल्यू किती करायची पुढे आपल्याला? 5. 5 - y = 3. 5 तिकडे जाऊन काय होणार ते मायनस y लिहूया. 5 तिकडे जाऊन वजा होणार आहे. 3 वजा 5 उत्तर येणार आहे -y = -2. दोन्ही साइडचे मायनस साइन कॅन्सल करून घेऊया. y = 2. सोल्युशन कसं लिहायचे पहा. xy = x किती आला 5, y किती आला 2. खाली लिहायचंय द नंबर्स आर किंवा द रिक्वायर्ड नंबर्स आर 5 and 2. पुढचा क्वेश्चन, कम्प्लीट द फॉलोइंग. सेकंड क्वेश्चन आहे काय? आय एम अ रेक्टँगल, फाइंड x and y, माय एरिया अँड पेरिमीटर. काय काय शोधायचं आपल्याला? एरिया म्हणजे क्षेत्रफळ काढायचंय, परिमिती काढायची, x and y च्या व्हॅल्यू काढायच्या. तरी माहिती काय दिली? त्याची एक बाजू 2x + y + 4 आहे, दुसरी बाजू 4x - y आहे. पहा आपल्याला माहिती आहे आयताच्या समोरील बाजू कशा असतात? एक सारखे असतात. 2x + y + 8 = 4x - y. रिझन काय द्यायचं? अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल त्या कशा असतात? इक्वल असतात. ओके, ते सॉल्व करून घेऊयात. x एका साइडला टाकूयात, y एका साइडला घेऊयात. हा y कडे येऊन प्लस होणार आहे, 8 तिकडे जाऊन मायनस होणार आहे. पहा यांचे मायनस आली. -2x + 2y = -8. दोन्ही डिवाइड करून घ्या. -x + y = -4. इक्वेशन नंबर 1 भेटला आहे आपल्याला. आता पहा सेकंड, सेम असंच करायचंय, फक्त त्याच्या या साइड घ्यायच्यात. त्यांची रुंदी घेऊयात. काय येणार आहे? 2y = x + 4. x इकडे घेतला, काय आला? मायनस झाला. +2y = 4. हे झालं इक्वेशन नंबर. पहा इक्वेशन फर्स्ट आणि सेकंडला कंपेअर जर केलं तर काय दिसतं आपल्याला? x हा सेम आहे. इथे काय म्हणूया? सबट्रॅक्ट इक्वेशन फर्स्ट फ्रॉम सेकंड. इक्वेशन सेकंड राईट डाउन करून घेऊया.
त्याच्या खाली फर्स्ट इक्वेशन राईट डाऊन करूयात, -4. सबट्रॅक्ट करताना काय करतो आपण इथे, जो सबट्रॅक्ट करायचं इक्वेशन त्याचे साइन चेंज करत असतो. इथे आलं 8, हा कॅन्सल होणार आहे प्लस मायनस झाल्यामुळे, आणि इथे राहणार आहे फक्त y इज इक्वल टू 8. आता काय करायचंय, पुट किंवा सबस्टिट्यूट. पुट y इज इक्वल टू 8 इन इक्वेशन फर्स्ट. इक्वेशन सोपं वाटतंय, सोप्यामध्ये टाकूयात. -x प्लस y इज इक्वल टू -4. y ची व्हॅल्यू प्लस 8 इज इक्वल टू -4. 8 तिकडे जाऊन मायनस होणार आहे. -x -4 -8 x इज इक्वल टू -12, म्हणजे x इज इक्वल टू आला आहे आपलं उत्तर 12. आता पहा, x आपलं y निघलाय, x निघला. आपण इथपर्यंत आलो आहे, फाइंड x अँड y पर्यंत आलो आहे. आता काय पाहायचं आपल्याला, एरिया आणि पेरिमीटर. पहा, आता पेरिमीटर काढायचं असेल तर आपल्याला रुंदी आणि लांबी पाहिजे. पण आपण रुंदी काढून घ्या, म्हणजे ब्रीथ कोण आहे आपली, 2y. 2 into 8 इज इक्वल टू 16 आली आहे. लेंथ काढूयात. लेंथ किती आहे, 4x मायनस y. 4 into x ची व्हॅल्यू पुट करायची, -8 करायचा आहे, 40. ओके, पेरिमीटर काढून घेऊयात. काय असते, 2 into l प्लस b. 2 into l किती आहे, 40. b किती आहे, 16. काय येणार आहे, 2 into 56 इज इक्वल टू, इथे म्हणायचं युनिट. आता करायचे एरिया. क्षेत्रफळ काढतोय, l into b. 16 सॉरी आधी 40 लिहूयात. 40 into 16 1664 640. इथे म्हणायचं स्क्वेअर युनिट. 5 स्क्वेअर युनिट का म्हणायचंय, एरियाचं कायम स्क्वेअर मध्ये असतं. पुढचा क्वेश्चन, द सम ऑफ फादर्स एज अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन इज 70 इफ वी डबल द एज ऑफ द फादर अँड ऍड इट टू द एज ऑफ हिज सन. द सम इज 95. एकदम सोपा क्वेश्चन आहे. काय म्हणायचं सुरुवातीला, लेट फादर्स एज x year, his son's age y year. इथपर्यंत लिहून घेतलंय. पहिली कंडिशन काय म्हणतात, पप्पांचं वय आहे तसंच ठेवायचं आणि मुलाचं डबल केलं तर 70 येत आहे. मग काय येणार आहे, फादर्स आहे तसंच, ट्वाइस ऑफ सन्स एज इज इक्वल टू 70. इक्वेशन नंबर 1 इथे म्हणायचं फ्रॉम फर्स्ट कंडिशन. फर्स्ट कंडिशन. सेकंड कंडिशन काय म्हणतात, इथे पप्पांचं डबल केलं, डबल द एज ऑफ फादर अँड ऍड टू द एज ऑफ हिज सन. मुलाचं तसंच ठेवायचंय, फादर्सचं डबल करायचंय. टोटल किती येते त्यांची, 95. इक्वेशन नंबर सेकंड फ्रॉम सेकंड कंडिशन. मल्टिप्लाइंग इक्वेशन फर्स्ट बाय 2. 2 ने मल्टिप्लाय करून घेऊया. काय येणार आहे, 2x प्लस 4y. इथे पण 2 ने करायचं, इथे पण 2 ने करायचं, इज इक्वल टू 140. इक्वेशन नंबर 3 म्हणूयात. आता इक्वेशन 3 आणि 2 यांची आपल्याला सबट्रॅक्ट करायची आहे. इथे लिहूया सबट्रॅक्ट इक्वेशन. आता मोठं कोणतं आहे, हे इक्वेशन सेकंड फ्रॉम थर्ड. जो मोठं इक्वेशन आहे ते वरती घ्यायचं, लिहून पहा. 2x प्लस 4y इज इक्वल टू 140. आणि सेकंड इक्वेशन आहे आपलं 2x प्लस y इज इक्वल टू 95. यांची मायनस करताना साइन आपण चेंज करणार आहोत. 2x प्लस, इथे प्लस असतं, इथे मायनस होणार आहे, 0 होणार आहे, आणि इथे येणार आहे 3y इज इक्वल टू, यांची मायनस येते. आम्हाला काय करायचं, दोन्ही साईडला डिवाइड करून घेऊयात. y इज इक्वल टू येणार आहे आपलं 50. y आला आहे, हा y आपल्याला सबस्टिट्यूट करायचा आहे. हा सबस्टिट्यूट y इज इक्वल टू 15. कुठे करायचंय, इन इक्वेशन. जे छोटं इक्वेशन वाटतं सोपं वाटतं त्यामुळे करून टाकूयात. कोणतं करूया,
हे घेऊयात एक्स प्लस 2y इज इक्वल टू 70. इक्वेशन नंबर 1 मध्ये सबस्टिट्यूट करते. एक्स प्लस 15 दुने 30, इथे 15 लिहायचे, इज इक्वल टू 17. 30 इज इक्वल टू 70. काय होणार आहे, एक्स इज इक्वल टू 30 तिकडे मायनस जाऊन येणार आहे एक्स इज 40. इथे लिहायचं मग देअरफॉर फादर्स एज, हा एक्स कोणाचं एज होतं, फादर्सचं, ते नाही पाहिलं तरी चालेल, साहजिकच मोठे आहे ते पप्पाच असणार आहेत, इज 40 years and son's age be 50 years. आजपासून आपण जो क्रॅश कोर्स चालू करत आहोत त्या क्रॅश कोर्स मध्ये जेवढा पोर्शन दिला जाईल तेवढा पोर्शन जरी सर्व विद्यार्थ्यांनी केला तरीही त्यांना 80+ % हमखास मिळतील.